अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याची मागणी सकल मातंग समाजाने केली असून अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला। सोमवारी सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय निर्धार बैठकीत ही भूमिका जाहीर करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना प्राप्त झाला आहे। या निर्णयामुळे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक जातींना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्यामुळे बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली। हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली असताना महाराष्ट्रानेही आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। अन्यथा विभागीय मोर्चे, जिल्हास्तरीय आंदोलने आणि मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। मातंग समाजातले आहेत, वाल्मिकी समाजातले आहेत, चर्मकार आहेत, ढोर आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आणि 1 ऑगस्ट 2024 ला जो सर्वोच्च न्यायालयानं जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि अनेक राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण जे जाहीर झालं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं या हेतूने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि त्या निमित्तानं पुढची दिशा ठरवण्यासाठीच आज ही निर्धार बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालानुसार लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशन काळातच हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं असं सर्वानुमते ठरलं व त्या दृष्टीनं येणाऱ्या अधिवेशन काळात लवकरच आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एक तारीख ठरवतोय। ती तारीखही लवकरच आपल्याला सांगण्यात येईल। त्या तारखेनुसार या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आलेल्या इतर समाजातील सर्व नेते एकत्र येऊन या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापित करून त्या ठिकाणी या समन्वय समितीच्या द्वारे या ठिकाणी जन आंदोलनाची एक तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर या सरकारनं जाहीर करावं यासाठीची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय आणि शासनालाही याच्यावर ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही सर्व एकत्र येऊन शासनालाही अल्टिमेटम देणार आहोत। यावेळी आरक्षणाच्या लाभाचे जातनिहाय सर्वेक्षण, विविध योजनांचा लाभ कोणत्या समाज घटकांपर्यंत पोहोचला याचा अहवाल जाहीर करणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। या बैठकीस माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, रमेश बागवे, दिलीप कांबळे, लक्ष्मणराव ढोबळे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव, विष्णू कसबे, अजिंक्य चांदणे, सुरेश पाटोळे यांच्यासह राज्यभरातील मातंग समाजाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। शासनाने समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।